पक्षाची निष्ठा बाळगणं किंवा एखाद्या विचाराची निष्ठा बाळगणं आणि त्या आधारे राजकारण करणं हे जनरली जनतेला अपेक्षित असतं. आपण सगळे बघतोय डेव्हलपमेंट्समध्ये की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, पण ते निवडणुकीला सामोरं भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेले होते युती करून. म्हणजे अलायन्समध्ये लढले, त्यांच्या जागा 56 आल्या, यांच्या 105 आल्या, तरी ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. म्हणजे तो जनमताचा अपमान नव्हता का, हे आर्ग्युमेंट आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात मला यांनी दिलेला शब्द पाळला नाही, फसवलं. त्यामुळे हे वाद कितीही जरी घातले तरीसुद्धा कुठेतरी आज राजकारणामध्ये दगाबाजी होते का, तर होते ना. म्हणजे एकनाथ शिंदे गेल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना आज एक गद्दार म्हणतात. एकनाथ शिंदे म्हणतात माझ्यावर अन्याय होत होता म्हणून मी बाहेर आलो. एक्झॅक्टली कुणी काय केलं हे आपल्याला किंवा पत्रकारांना म्हणजे किती काळानंतर कळेल ह्याला काही लॉजिक नाही आहे. केव्हा कळेल याचं. म्हणजे अजित पवार म्हणतात हा मूळ पक्षच माझा एनसीपी आणि काकांनी मनासारखं केलं, आणि हे लोक म्हणतात ते रेड्सला किंवा ईडीला घाबरून गेले. तर ईडीला घाबरून गेले या म्हणण्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा आहे, आणि या सगळ्या लोकांच्या चौकशा होत्या आणि त्या बंद होतात. जसं प्राजक्त तनपुरे उमेदवारी मागे घेतली आणि आता विधान परिषदेवर भाजपमधनं आलेत, याचा अर्थ ते ईडीला घाबरून, तपासण्यांना घाबरून आणि या गोष्टींना घाबरून गेलेत. ह्याला परिस्थितीजन्य पुरावा निश्चित आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडनं या यंत्रणांचा वापर होतो का, तुम्हाला असं आर्ग्युमेंट करून कोर्टात सिद्ध करता येणार नाही पत्रकार किंवा विश्लेषक म्हणून. पण परिस्थितीजन्य पुरावे भाजपच्या विरोधी आहेत हे नक्की या गोष्टींमध्ये.